नमस्कार, मी रोहन गायकवाड, शाखा अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। आज आपल्या प्रभाग क्रमांक 25 आणि 26च्या बॉर्डरवर असलेला जो साळुंके विहार रोड आहे, साळुंके विहारच्या रोडला लगत असणाऱ्या आमच्या बोराडे नगर वस्ती आहे। बोराडे नगर वस्तीला लागून कमेला स्लॉटर हाऊस आहे। या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या संख्येने आमचे नागरिक इथं राहतात आणि आमचे नागरिक कोणत्या परिस्थितीमध्ये राहत आहेत याचं एक उत्तम व्हिडिओ मी तुमच्या समोर ठेवत आहे। काल महाशिवरात्र होती, त्याच्यामुळे प्रशासनामध्ये अधिकारी सुट्टीवर होते असं या नागरिकांना सांगण्यात आलं, परंतु अशा कामाला मला वाटतं सुट्टी न बघता प्रथम नागरिकांचं आरोग्य हे महत्त्वाचं आहे असं मला तरी वाटतं। आपण पाहू शकता माझ्या मागं या संपूर्ण बोराडे नगर परिसरामध्ये आमचे नागरिक अक्षरशः रक्ताच्या पाण्यामध्ये राहत आहेत। हे पाणी त्यांच्या घरात चाललेलं आहे, त्यांच्या दुकानात चाललेलं आहे। लहान लेकरं आहेत, महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, हे सगळे अशा रक्ताच्या पाण्यामध्ये या ठिकाणी वास्तव करत आहेत। या सर्व नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे आणि महापालिका प्रशासनाचं कुठेही इथं लक्ष नाहीये, कुठल्याही राजकीय व्यक्तीचं इथं लक्ष नाहीये आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये लहान लेकरं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या सगळ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। अशा रक्ताच्या पाण्यामध्ये आमचे सर्व नागरिक इथं राहत आहेत आणि उद्या काय यांच्या जीवाला काय बरं वाईट झालं तर याला संपूर्णतः प्रशासन जबाबदार असेल। आपण माझ्या उजव्या बाजूला बघू शकता, संपूर्ण हे रक्ताचं पाणी या ठिकाणी वाहत आहे। या ठिकाणी डाव्या बाजूला घरं आहेत, उजव्या बाजूला घरं आहेत, मागच्या बाजूला घरं आहेत। या संपूर्ण भागामध्ये स्लॉटर हाऊस मधून कमेला कत्तलखान्यामधून जे पाणी पुढच्या ड्रेनेजला जॉईंट होतं ते वेळोवेळी आम्ही मागच्या वर्षी देखील आपले अतिरिक्त आयुक्त ठाकरे साहेब या ठिकाणी त्यांची व्हिजिट झाली होती। मागच्या वेळेस देखील मी त्यांना विनंती केली होती की कुठंतरी एक चांगली उत्तम ड्रेनेज लाईन या ठिकाणी देण्यात यावी, परंतु असं कुठलंही काम महापालिका प्रशासनामार्फत आमच्या बोराडे नगर असेल किंवा आमच्या कमेल्याच्या नागरिकांसाठी झालेलं नाही आणि त्यामुळं वारंवार वेळोवेळी या ठिकाणी जे पाणी स्लॉटर हाऊस मधून पुढच्या भागाला जॉईंट होतं ते कुठंतरी बॅक होतं, कुठंतरी ब्लॉक होतं आणि या संपूर्ण भागामध्ये म्हणजे संपूर्ण बोराडे नगरमध्ये तुम्ही जर माझा व्हिडिओ अगोदरपासून पाहिला तर संपूर्ण हे घाण पाणी, रक्ताचं पाणी। आज मी या ठिकाणी इथं थांबलेलो आहे तरी मला माहिती आहे की या ठिकाणी त्या रक्ताच्या पाण्याचा वास किती भयंकर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी नागरिक राहून त्यांचा स्वयंपाक करत आहे, रोजचं दैनंदिन जीवन जगत आहे। माझी प्रशासनाला कुठंतरी एक आव्हान आहे की तुम्ही याच्यावर लवकरात लवकर कायमस्वरूपी तोडगा काढा, अन्यथा इथले नागरिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सायनाची बाबर यांच्या नेतृत्वाखाली याच घाण पाण्याने जे कोणी अधिकारी असतील, जर आमच्या घरात हे घाण पाणी येणार असेल, आमचे नागरिक जर या घाण पाण्यात राहणार असतील तर हेच पाणी, ह्याच पाण्याने आम्ही तुम्हाला आंघोळ घातल्याशिवाय राहणार नाही असं मी ठामपणे सांगतो। या परिस्थितीमध्ये तिथं त्या आमच्या ताई उभ्या आहेत, इथं आमच्या ताई उभ्या आहेत, यांना तुम्ही विचारू शकता की या घाण पाण्यामध्ये राहणं किती अवघड झालेलं आहे। माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण त्वरित याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि या संपूर्ण त्रासापासून आमचे कमेल्याचे नागरिक असतील, बोराडे नगरचे नागरिक असतील आणि पुढचे साळुंके विहारचे नागरिक या सर्वांना याच्यातून मुक्तता द्यावी, दिलासा द्यावा हीच या ठिकाणी मी आवाहन करतो। होऊ शकतात या परिसरामध्ये देखील घरं आहेत, आमचे गोरगरीब सर्वसामान्य घरातले नागरिक या ठिकाणी राहतात आणि जर अशा रक्ताच्या पाण्यामध्ये त्यांना जर राहावं लागत असेल, त्यांच्या लेकरांना जर मोठं व्हावत असेल, या ठिकाणी त्यांना स्वयंपाक करायची वेळ येत असेल तर खरंच ही अत्यंत भयानक परिस्थिती आली आहे। आपल्या सर्वांना माहिती GBS सारखा भयानक व्हायरस आता सध्याला तोंड वर काढत आहे। अशा परिस्थितीमध्ये नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या घाण पाण्यात, या रक्ताच्या पाण्यात जर आमच्या बोराडे नगरचे असतील, कमेल्याचे नागरिक राहत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी अवस्था आमच्या नागरिकांची झालेली आहे, त्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे।